हाय हॅलो नमस्कार. तुझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार, 9 वाजलेला आहे आणि इकडं नाश्ता चाललेला आहे. नाश्ता केलेला आहे. काय केलं आहे चला दाखवतो. मस्त गरम गरम पाणी बनवलेलं आहे. या नाश्ता करायला तुम्ही पण. आणि इकडे शेगडीची पण पूजा केलेली आहे. मला एका ताईने कमेंट केलं होतं रोज गॅस शेगडी पण पूजा करत जा म्हणून केलेलं आहे. आज सकाळी लवकर आवरून भांडी ते झाडू मारून पूजा ते आवरलेलं आहे. आणि इकडं नाश्ता झाला. ताजी कोथमीर हे बघा रानातलं मस्त कोथमीर आणलेलं आहे पोहेसाठी. मस्त ताजी ताजी कोथमीर. चला मस्त कोथमीर टाकतो ताजी ताजी पोहेमध्ये. नाश्ता करायला या. नाश्ता करायला या. चहा पोहे चहा. बाबा आणि दादा काय पाईप टाका लागल्यात आणि त्यांना पण बोलवलं नाश्ता करायला. येतो म्हटल्यात. आणि एक सकाळची कामं बघा, भांडी घासलं आणि सगळीकडे झाडू मारून घेतलं. अंगण सगळं पाणी मारून स्वच्छ लोटून काढलं. आणि इकडं या लागल्या ते नाश्ता करायला. आणि ह्यांचं झालेलं आहे. आणि इकडं बाबासनी आणि दादासनी दिलेलं आहे. बाहेर बसून नाश्ता करायला लागल्यात. त्या नाश्ता करायला पण नाश्ता करायला लागलो. बाकीचे बाहेर दिलेलं आहे त्यांना. नाश्ता झाला सगळ्यांचं. आणि इकडं स्वयंपाक चालले. स्वयंपाक काय केले चला बघूया. मस्त मूग डाळ इकडे आमटी बनवलेलं आहे. चला जरा शिजू दे मग चुलीवर काय आहे चला. चुलीवर मस्त कोबीची भाजी बनवली हरभरा डाळ घालून. आणि इकडं हे झाल्यानंतर भाकरी करायचं आहे. पीठ पण आणून ठेवलेलं आहे. हे झाल्यानंतर भाकरी करून घेतो. भाकरी आणि 2 चपाती. किती वाजले आता? 10 वाजलेला आहे. आणि बघा ऊन बघा की कसं आहे. चला मेथी कोथमीर टाकायचं आहे. चाललेलो आहे आम्ही रानात. पहिलं मक्का टाकूया. इकडं युरिया टाका लागल्यात. हे बघा हे युरिया टाका लागल्यात. आता पण टाकायचं आहे. पहिलं मक्का टाकायचं. दादा मेथी टाका लागल्यात आणि मी मका टाकून झालेला आहे. वाजले 3 वाजलेला आहे. अर्ध झालेलं आहे मेथी टाकून. आणि इकडं मका टाकून पण अर्ध झालेला आहे. आणि कोथमीर बी घातलेला आहे. कोथमीर असं टाकलेलं नाही. आणि इकडं बाबा पाणी सोडायला लागल्यात. चला आता घरला चाललो आहे आम्ही. हे तेवढं झालं का नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.